श्री स्वामी समर्थ। स्वागत आहे तुम्हा सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती। आजचा दिवस तुम्हा सर्वांना खूप छान सुखाचा आणि आनंदाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते। पण त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब नक्की करा। त्याचबरोबर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका। काल सर्वांच्याच घरामध्ये गौराईचं आगमन झालं असेल। महाराष्ट्रासह संपूर्ण देशात गौरी गणपतीचा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो। भाद्रपद महिन्यात शुक्ल अष्टमीला अनुराधा नक्षत्रात घरोघरी ज्येष्ठा गौरीचं म्हणजे महालक्ष्मीचं आगमन होत असते। काही ठिकाणी गौराईला गणरायाची आई म्हटलं जातं तर काही ठिकाणी बहीण सुद्धा संबोधलं जातं। एका प्राचीन दंतकथेनुसार महालक्ष्मी म्हणजेच गौरी ही देवी माता पार्वतीचा अवतार आहे आणि गौरी ही गणपतीची आई म्हणजे माता आहे, म्हणून काही भागात या सणाला महालक्ष्मी पूजन असं देखील म्हटलं जातं। या दिवशी भगवान विष्णूंची पत्नी देवी लक्ष्मीची पूजा अर्चना आणि आराधना केली जाते। तर हा गौरीचा सण जो आहे तर तो एकूण 3 दिवस चालत असतो। पहिल्या दिवशी म्हणजे गुरुवारी आपण गौरीचं आगमन करत असतो। त्यानंतर गौरीची पूजा ही दुसऱ्या दिवशी म्हणजे आज शुक्रवारी केली जाते। हळदी कुंकू सुद्धा याच दिवशी म्हणजे आजच्या दिवशी केलं जातं आणि उद्या म्हणजे शनिवारी गौरीचं विसर्जन हे केलं जातं। तर आज शुक्रवार आहे आणि शुक्रवार हा माता लक्ष्मीला समर्पित असतो आणि या दिवशी आपण माता लक्ष्मीची पूजा करत असतो, सेवा करत असतो आणि उपाय देखील करत असतो आणि माता लक्ष्मीला आपण प्रसन्न करून घेण्याचा प्रयत्न करत। तर आता प्रत्येकाच्या देवघरामध्ये अन्नपूर्णा देवीची मूर्ती ही असतेच। तर अन्नपूर्णा देवीचे आपल्याला काही उपाय आणि सेवा या करायच्या आहेत। तर त्यामुळे आपल्या ज्या काही पैशांच्या अडचणी आहेत, जे काही संकट आहेत तर ती सर्व नष्ट होतील आणि पुढील 7 पिढ्या आपल्याला कोणत्याही गोष्टीची कमी पडणार नाही। असा हा अत्यंत प्रभावशाली उपाय तुम्हाला करायचा आहे। हा उपाय तुम्ही आज करू शकता किंवा उद्याही करू शकता। या 2 दिवसांमध्ये तुम्ही हा उपाय केव्हाही करू शकता। आता याला तुम्ही उपाय म्हणू शकता किंवा एक प्रकारची सेवा सुद्धा म्हणू शकता। जर तुमच्या घरामध्ये वारंवार पैशाच्या अडचणी निर्माण होत असतील, तुमच्या घरामध्ये लक्ष्मी स्थिर राहत नसेल किंवा तुमच्या घरामध्ये लक्ष्मी प्राप्ती होत नसेल, एखाद्या घरामध्ये लक्ष्मी स्थिर राहत नाही किंवा हातामध्ये अलक्ष्मी असते आणि त्यामुळे त्या घरामध्ये गरिबी येते, दारिद्र्य देखील येत असते, तर हे सर्व आपल्या घरामध्ये ज्या गोष्टी घडत असतील तर हा उपाय आपल्याला आजच्या दिवशी किंवा उद्याच्या दिवशी तुम्हाला आवर्जून करायचा आहे। तर आज शुक्रवार आहे आणि उद्या शनिवार आहे, तर उद्या गौरीचं विसर्जन आहे, तर त्यामुळे तुम्ही हा उपाय उद्यापर्यंत सुद्धा केव्हाही करू शकता। तर आज शुक्रवार आहे आणि शुक्रवार हा माता लक्ष्मीचा अतिशय प्रिय असणारा दिवस असतो आणि या दिवशी आपण माता लक्ष्मीला प्रसन्न करून घेण्यासाठी हा एक उपाय नक्कीच करू शकतो। त्याशिवाय हा उपाय तुम्ही उद्याच्या दिवशी सुद्धा नक्कीच करू शकता। उद्याच्या दिवशी आपल्याला काय करायचं आहे तर सकाळी उठल्यानंतर तुम्हाला आंघोळ करायची आहे। आंघोळ केल्यानंतर तुम्हाला एक तांब्याचा तांब्या पाण्याने भरून घ्यायचा आहे किंवा तुम्ही स्टीलचा तांब्या घेतला तरी सुद्धा चालेल। तर असा एक तांब्या तुम्हाला भरून घ्यायचा आहे। शक्यतो तुम्ही तांब्याचाच तांब्या भरून घ्या आणि त्यामध्ये तुम्हाला कुंकू टाकायचं आहे। चिमूटभर कुंकू किंवा थोडंसं कुंकू टाकायचं आहे आणि या पाण्याचा जो रंग आहे तर तो आपल्याला लाल कलर झाला पाहिजे असं यामध्ये आपल्याला कुंकू टाकायचं आहे आणि हा तांब्या भरून आपल्याला हे कुंकवाचं पाणी बनवायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला अन्नपूर्णा देवीला एका ताम्हणामध्ये घ्यायचं आहे। ताम्हणामध्ये घेतल्यानंतर तुम्हाला या तांब्यामध्ये जे आपण पाणी तयार केलेलं आहे तर त्या पाण्यामध्ये तुम्हाला थोड्याशा फुलांच्या पाकळ्या सुद्धा टाकायच्या आणि हे जे कुंकवाचं पाणी आहे तर ते आपल्याला अन्नपूर्णा देवीवरती घालायचं आहे। म्हणजे या पाण्याचा अभिषेक आपल्याला अन्नपूर्णा देवीवरती करायचा आहे। अभिषेक करत असताना तुम्हाला श्री अन्नपूर्णा देवेन्महा, श्री अन्नपूर्णा देवेन्महा या मंत्राचा जप करायचा आहे आणि संपूर्ण तांब्याभर पाणी ज्यामध्ये आपण फुलांच्या पाकळ्या टाकलेल्या आहेत आणि जे कुंकवाचं पाणी आहे तर ते पूर्ण पाणी आपल्याला अन्नपूर्णा मातेवरती अभिषेक करत हे संपवायचं आहे। त्यानंतर तुम्हाला अन्नपूर्णा देवीची मूर्ती स्वच्छ पुसून घ्यायची आहे। पुसून घेतल्यानंतर तुम्हाला पुन्हा एकदा तांब्याचा ताट घ्यायचा आहे, म्हणजे ताम्हण तुम्हाला घ्यायचं आहे आणि तुम्हाला स्टीलची प्लेट घ्यायची नाही आहे, तर तुम्हाला तांब्याच्या ताम्हणामध्येच अन्नपूर्णा मातेला ठेवायचं आहे। प्लास्टिकचा वापर करायचा नाही आहे। प्लास्टिकचं भांडं किंवा प्लास्टिकची प्लेट वगैरे तुम्हाला पूजेसाठीही अजिबात वापरायची नाही आहे। तर तुम्हाला अन्नपूर्णा देवीला ताम्हणामध्ये ठेवायचं आहे आणि त्यानंतर तुम्हाला तांदूळ घ्यायचे आहेत। तर तांदूळ आपल्याला आपल्या उजव्या मुठीमध्ये भरून घ्यायचे आहेत आणि हे तांदूळ आपल्याला आपल्या मुठीने या अन्नपूर्णा माता देवीवरती आपल्याला वाहायचे आहेत। तर तुम्हाला वाहत असताना मनोमन प्रार्थना करायची आहे। तुमची जी काही मनातील इच्छा आहे तर ती तुम्हाला व्यक्त करायची आहे। तुमच्या ज्या काही पैशाच्या अडचणी आहेत किंवा इतर कोणत्याही प्रकारच्या जर तुम्हाला अडचणी असतील
असतील तर त्या अडचणी सुद्धा तुम्हाला व्यक्त करायच्या आहेत आणि तुमची इच्छा व्यक्त करत अशा पद्धतीने तांदूळ जो आहे तर तो तुम्हाला अन्नपूर्णा देवीच्या डोक्यापासून आपल्याला सोडायचा आहे। डोक्यावरून हा तांदूळ सोडायचा आहे। तुम्हाला हा तांदूळ जो आहे तर तो पूर्णपणे अन्नपूर्णा देवीला अर्पण करायचा आहे। तर अन्नपूर्णा देवीच्या खांद्यापर्यंत तांदूळ भरेल एवढं तांदूळ आपल्याला देवीला अर्पण करायचं आहे। देवीचा चेहरा आपल्याला दिसला पाहिजे तर अशा पद्धतीने तांदूळ हा आपल्याला अर्पण करायचा आहे। तर अन्नपूर्णा देवीची मूर्ती आपल्याला पूर्ण दिवसभर अशीच आपल्या देवघरामध्ये ठेवून द्यायची आहे। तिची आपल्याला विधिवत पूजा करायची आहे। हळदी कुंकू अक्षता आणि फूल आपल्याला अन्नपूर्णा देवीला अर्पण करायचं आहे। आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे हा उपाय करण्या अगोदर आपल्याला सर्वप्रथम शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा हा सुद्धा लावायचा आहे आणि त्यानंतरच आपल्याला पूजेला किंवा या अभिषेकाला सुरुवात करायची आहे। कोणतीही पूजा किंवा सेवा करण्या अगोदर किंवा उपाय करण्या अगोदर आपल्याला दिवा हा सर्वप्रथम प्रज्वलित करायचा आहे आणि त्यानंतरच आपल्याला बाकीच्या सर्व विधी किंवा अभिषेक किंवा कोणत्याही प्रकारची सेवा किंवा उपाय या चालू करायच्या। अग्नीच्या साक्षीने आपण जेव्हा पूजा करतो किंवा सेवा करतो तर ती पूजा किंवा सेवा आपले यशस्वी होत असतात। तर त्यामुळे आपल्याला सर्वप्रथम अग्नी प्रज्वलित करूनच आपल्याला ही सेवा करायची आहे। आता दुसऱ्या दिवशी तुम्हाला हा तांदूळ काढून घ्यायचा आहे आणि हा जो तांदूळ आहे तर तो तुम्हाला एका वाटीमध्ये यातला तांदूळ थोडासा तसाच ठेवायचा आहे आणि त्या तांदळावरतीच आपल्याला अन्नपूर्णा मातेची देवी जी आहे तर ती कायमस्वरूपी तांदळामध्ये ठेवायची आहे। आणि जे उरलेला तांदूळ आहे तर तो तुम्ही एखाद्याला दान करू शकता, म्हणजे एखाद्या गरजू व्यक्तीला तुम्ही हा तांदूळ दान करू शकता। आणि जर तुम्हाला हा देणं शक्य झालं नाही तर तुम्ही तो घरामध्ये सुद्धा तुमच्या वापरू शकता। आणि हे जे लाल पाणी आहे कुंकवाचं, ज्या पाण्याने आपण अन्नपूर्णा मातेवरती अभिषेक केलेला आहे तर हे पाणी आपल्याला एखाद्या झाडाला वगैरे ओतायचं आहे। तर अशा पद्धतीने हा एक छोटासा आणि प्रभावशाली उपाय तुम्हाला आज किंवा उद्याच्या दिवशी करायचा आहे। आपल्या घरामध्ये प्रत्येकाच्या देवघरामध्ये अन्नपूर्णा मातेची मूर्ती ही असतेच आणि अन्नपूर्णा ज्या घरामध्ये असेल तर ते घर नेहमी धनधान्याने भरलेलं असतं। त्या घरामध्ये कोणत्याही प्रकारची कधीही कमतरता भासत नाही, कोणत्याही प्रकारच्या अडचणी आपल्या घरामध्ये येत नाहीत, घरामध्ये दारिद्र्य निर्माण होत नाही आणि कधीही पैशाची कमीही त्या घरामध्ये पडत नाही। तर अशा विशिष्ट तिथींना किंवा अशा विशिष्ट दिवशी आपण जर अन्नपूर्णा मातेची विधिवत पूजा केली तर आपल्या ज्या काही अडचणी आहेत तर त्या सर्व अडचणी संपूर्णपणे नष्ट होतात। तर अशा पद्धतीने हा एक प्रभावशाली उपाय किंवा सेवा तुम्ही उद्याच्या दिवशी नक्की आवर्जून करा। तर चला, झालेली सेवा ही मी स्वामी महाराजांच्या चरणी रुजू करते। आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर जास्तीत जास्त लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ।